नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. तर सर्वात पहिले मी स्वागत करते सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर. सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतरही काही संस्कृत श्लोकांचा स्तोत्रांचा आपण विचार करत आहोत. आपण भगवद्गीतेचे 3 अध्याय संपवले आणि 3 अध्याय संपवून आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि 4थ्या अध्यायाची पण आपण 16 श्लोकांपर्यंत घेतलेले आहे. आज आपण 17 आणि 18 4थ्या अध्यायातले हे 2 श्लोक आपण बघूयात. आपण काही श्लोक पण बघतो, काही श्लोकांचे अर्थ पण बघतो. जसजसं आपल्या व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये अशा हिशोबाने आपण व्हिडिओ बनवतो. तर कृपया सर्वांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. आपण भगवद्गीता शिकत आहोत कारण माझ्या बऱ्याच ताईंची कमेंट होती की संस्कृत आम्हाला त्रास होतो वाचायला, संस्कृत वाचता येत नाही आणि जोपर्यंत आम्ही जवळ होतो तोपर्यंत आम्ही सगळ्या बसून म्हणत होतो, करत होतो. पण आता आम्ही एकमेकांपासून लांब झालो. त्याच्यामुळं आता आम्हाला व्हिडिओ हाच पर्याय आहे आणि त्याच्यामुळं आपण ही व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे. त्याने काय झालं की आणखी दुसरे नवीन पण ताई भाऊ आपल्याला जोडल्या गेले. त्याच्यामुळं त्यांनी जे नवीन ताई भाऊ जोडले त्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांचे पण मी धन्यवाद मानते. आपण सुरू करूया 4थ्या अध्यायाचा 17वा श्लोक. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. बोद्धव्यं च विकर्मणः. बोद्धव्यं च विकर्मणः. बोद्धव्यश्च विकर्मणः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं. बोद्धव्यं च विकर्मणः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं. बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यं. खालची ओळ बघूया आपण त्याच्यातली, त्या श्लोकातली. अकर्मणश्च बोद्धव्यं. अकर्मणश्च बोद्धव्यं. गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती. अकर्मणश्च बोद्धव्यं. गहना कर्मणो गती. अकर्मणश्च बोद्धव्यं. गहना कर्मणो गती. पूर्ण श्लोक घेते मी एकदा आता. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं. बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यं. गहना कर्मणो गती. पुढचा श्लोक घेऊया. आपण 2 श्लोक घेतो एका व्हिडिओमध्ये. पुढचा श्लोक घेऊया. कर्मण्य कर्मयः पश्येत्. 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 कर्मणि च कर्मयः. कर्मणि च कर्मयः. कर्मण्य कर्मयः पश्येत्. कर्मणि च कर्मयः. कर्मण्य कर्मयः पश्येत्. कर्मणि च कर्मयः. सबुद्धिमान् मनुष्येषु. सबुद्धिमान् मनुष्येषु. सबुद्धिमान् मनुष्येषु. सयुक्तः. सयुक्तः कृष्ण कर्म कृत्.
कृत्स्न कर्म कृत. कृत्स्न कर्म कृत. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. तो श्लोक मी पुन्हा एकदा घेते, पूर्ण संपूर्ण श्लोक. कर्मण्यकर्मयः पश्येत् कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. दोनच श्लोक घेतो आपण आणि आपल्या लक्षात बसण्यासाठी आणि पटकन लक्षात येण्यासाठी आपण दोन श्लोक घेत आहोत. तर आपण काय करूया, आता हे 2 जे श्लोक घेतले आज ते 2 आणि मागून 3 घ्यायचे, म्हणजे असे 5 श्लोक पूर्ण आपण परत एकदा म्हणायचे, म्हणजे म्हणता म्हणता आपल्या लक्षात बसते. 14 पासून म्हणूया आपण. 14, 15, 16 आणि आज घेतलेले 17 आणि 18. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थो अध्यायः. श्री भगवान उवाच. 14 पासून घेऊ आपण. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहितः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्.